नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज बघा मी तुमच्यासाठी खास आणि महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेले आहे। तर तो टॉपिक तुम्हाला पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, स्किप न करता, कारण तो खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। जो काही आपला शिलाईचा आपला बिझनेस आहे, तुम्ही घरी जरी शिवत असाल तरी तो किती छान प्रकारे कशा प्रकारे तुम्ही सेट करू शकतो, किंवा जे आपला जो कस्टमर हे बेस आपलं महत्त्वाचं आहे। तर ते जो बेस आहे आपल्या कामाचा, जे कस्टमर आहेत, तर ते कस्टमर आपण कसे टिकवून ठेवायचे आहेत हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे। कारण एकदा आलेलं कस्टमर ते परत परत आपल्याकडे आलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या बिझनेसमध्ये। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा। आपल्या चॅनलवरती वेगवेगळे ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, त्याच पद्धतीने वन पीस ड्रेस, नऊवारी साड्या, स्लीव्स डिझाईन, सर्व काही जे स्टिचिंगचं जे आहे ते मी सर्व जे व्हिडिओ आहेत ते तुमच्याशी एकदम सोप्या पद्धतीने शेअर करत असते। जर तुम्ही नवीनच क्लास केला असेल तर तेव्हा सर्व गोष्टी ह्या परफेक्ट जमत नाहीत। ब्लाऊज शिवता येतो परंतु पायपिंग जमत नाही, फिटिंग जमत नाही, किंवा ड्रेस शिवता येतो त्यामध्ये फिटिंग जमत नाही, काही अडचणी येत आहेत किंवा कुठं काही बिघडते। तर हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल हे सबस्क्राईब करावं लागणार आहे, कारण त्याचा उपयोग तुम्हाला खूप होणार आहे। कारण एकदम सोपी पद्धत आहे। खूप अशा मैत्रिणी आपल्याला बघा पाहतायत व्हिडिओ आणि छान छान कमेंट सुद्धा करतायत। तर आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या जो टॉपिक आहे की आपले कस्टमर जे आहेत ते आपण कसे टिकवून ठेवायचे त्याच्याकडे जाऊया। ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया। आपण आता ब्लाऊज शिवतोय तर आपल्याकडे एक कस्टमर आले ते परत परत येण्यासाठी, किंवा जे नवीन कोणी आले किंवा एक कस्टमर आले तर त्यांच्यासोबत त्यांनी अजून आपल्याकडे एक दोन कस्टमर हे एक्स्ट्राचे वाढून घेऊन यायला पाहिजे, तेव्हा आपला बिझनेस हा खरा मेन म्हणजे वाढत असतो। तर बिझनेस कशामुळे वाढतो? आपलं जे काम आहे ते एकदम परफेक्ट असलं पाहिजे। थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु काम हे आपलं परफेक्ट तुम्ही करायचं आहे। समजा एखादा ब्लाऊज शिवलाय तर ते ब्लाऊज जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यांचं जे माप दिले कस्टमरने ते एकदम बरोबर दिले का, किंवा कस्टमर एकदा देताना माप देतं आणि परत इकडे हे होते ते होते, त्यापेक्षा आपण काळजी घ्यायची आहे। आपल्याला बिझनेस करायचा आहे, आपण स्वतःहून त्यांना विचारायचं आहे की बाबा हा मापाचा ब्लाऊज सर्व व्यवस्थित आहे का। मी आतापर्यंत एवढे ब्लाऊज शिवते, एवढ्या नवीन नवीन कस्टमर येतात, परंतु मी सर्व कस्टमर जेव्हा कोणीही नवीन येऊ दे तेव्हा त्यांना हे माप तुमचं बरोबर आहे का, किंवा ह्यात काही चेंजेस करायचे आहेत का, हे आपण विचारायचं आहे। कारण कस्टमर देताना देतं आणि परत जेव्हा आपल्या काही आपण त्याच मापावर शिवलं तरी त्यांना आवडत नाही। काय चेंज करायचं असेल तर ते आपल्याला सुरुवातीला नीट एखादं सांगतं किंवा एखादं सांगत नाही, तर तेव्हा आपला खूप प्रॉब्लेम येतो। परत ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपल्याला काही चेंजेस जर करायचे असेल तर खूपच अवघड जातं किंवा वेळ जातो। तर त्यासाठी आपल्याला ते अगोदरच कस्टमरना विचारायचं आहे। आणि त्यानंतर आपला जेव्हा ब्लाऊज रेडी होईल आणि आपण ब्लाऊज जेव्हा आपण कस्टमरला देणार आहोत त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला एकदा चेक करायचं आहे ब्लाऊज सर्व व्यवस्थित झालाय का, किंवा ड्रेस असेल तर तो ड्रेस सर्व व्यवस्थित झालाय का, साडी काही असू दे जो तुम्ही जो पॅटर्न शिवलाय तो, आणि त्याची फिटिंग व्यवस्थित आहे का। फिटिंग खूप महत्त्वाची आहे। फिटिंगसाठी खूप प्रॉब्लेम येतात। सर्व ब्लाऊज शिवता येतो, सर्व ड्रेस शिवता येतो, परंतु फिटिंगमध्ये सर्व काही असतं। फिटिंगमध्ये प्रॉब्लेम आला तर आपण एवढं सर्व जे काही केलेलं असतं ते खूपच म्हणजे काहीच उपयोग राहत नाही त्याला। ठीक आहे, जर ब्लाऊजची फिटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे फिटिंगसाठी, खूप छान ट्रिक। मी आता एवढे ब्लाऊज शिवते परफेक्ट बसतात, तशाच पद्धतीने मी फिटिंग करते। ठीक आहे, जर तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करा, मी त्याची लिंक तुम्हाला देऊन ठेवेन। ठीक आहे, तर फिटिंगचं हे झालं। ब्लाऊज आपण जेव्हा आता देणार कस्टमरला तेव्हा एकदा चेक करायचं, किंवा शक्य असेल तर तो ब्लाऊज तुम्ही कस्टमरला आपल्या समोरच ट्राय करायला लावायचा आहे। आपल्या घरी आपलं बिटूक असेल, आपलं काय असेल, आपण जर तुम्ही दुकानात शिवता, तर माझं तर सर्व घरीच आहे, मी घरच्या घरी, मुलांमुळे मला शक्य होत नाही बाहेर काय करणं, तर ते मी घरीच करते। तर तुम्हाला हे सर्व करताना काय करायचं आहे, घरी जर शक्य असेल तर कस्टमर तयार असेल तर
घरीसुद्धा ट्राय करून लावायचा आहे. ब्लाऊज जो आहे तो ट्राय करायचा आणि स्वतः पाहायचा आहे की कुठं काय प्रॉब्लेम आला आहे का. कारण आपल्यासमोर जर ट्राय केलं तर आपण लगेच रिपेअर करून देऊ शकतो किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो लवकर आपल्याला समजतो. कस्टमर घरी जातात आणि परत ते बोलतात हे बरोबर आलं नाही किंवा ह्या टेलरने व्यवस्थित शिवलेलं नाही. ठीक आहे, हे व्हायला नको. त्यासाठी कस्टमरला आपण ब्लाऊज ट्राय करायला लावते. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही ते करायलाच लावलं पाहिजे. आता प्रॅक्टिस झाली की आपल्याला थोडं समजतं किंवा कस्टमर ओळखीचे झाले की त्यांना पण समजतं की काय झालं काय नाही, तर ते घेऊन येतात. जेव्हा कस्टमर येईल तेव्हा त्यांना ट्राय करायला लावायचं. जर नाही केलं तर घरी जाऊन ट्राय करा आणि काय वाटलं तर मला सांगा. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आपल्या जे कस्टमर जे आहेत ते परत येण्यासाठी. त्यांना सांगायचं आहे तुम्हाला काय वाटले ना, कधीही ब्लाऊज घेऊन या, कधीही ड्रेस घेऊन या, मी तो तुम्हाला व्यवस्थित करून देईल किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं करून देईल. ठीक आहे, कारण त्यांना विश्वास वाटतो की बाबा आपले जे टेलर आहे तो आपल्याला कधी काही प्रॉब्लेम झाला तर तो करून देईल, त्यामुळे ते मला जमणार नाही वगैरे असं बोलणं इथे आपल्याला चालणार नाही किंवा आपल्या बिझनेससाठी ते खूपच वाईट आहे. ते आपल्याला जिभेवरती साखर ठेवूनच काम करावं लागणार आहे. जरी कोणी काही बोललं तरी आपल्याला उलट उत्तर देऊन चालणार नाही. हो ठीक आहे, हो करते, हे आपल्याला बोलावं लागणार आहे. हे खूप म्हणजे जे काय आहे ते सर्व मी स्वतः ट्राय करते आणि म्हणून त्या अनुभवातून तुमच्याशी हे मी शेअर करते की तुम्हाला सुद्धा बघा तुमच्या बिझनेसमध्ये हे ट्राय करता येईल किंवा त्याचा उपयोग होईल. ठीक आहे, हे सर्व ब्लाऊज झाला. आता समजा ब्लाऊज आपण एखादा शिवला, ब्लाऊज शिवला, ड्रेस शिवला, कस्टमर जेव्हा ते घेऊन गेलं आणि नंतर त्यांना काही चेंजेस हवे असतील तर काय करायचं. तेव्हा तर खूपच टेन्शन येतं आपल्याला. आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा तर खूपच येतं. तर बघा आता माझ्यासोबतच मध्ये काय झालं मी तुम्हाला सांगते. एक ताई होत्या, त्यांनी ना कॉलरचा ब्लाऊज शिवला आणि कॉलरचा पहिल्यांदाच ट्राय केला होता. कॉलरचा ब्लाऊज शिवला, घरी गेला, घालून मी इथं व्यवस्थित त्यांना दाखवलं. त्यांना ठीक आहे म्हणलं आणि घरी गेलं तर त्यांना तो थोडा 1-2 तास घातले की त्यांना ते अनकम्फर्टेबल असतं. कॉलरचं म्हणजे आपला अडीपनेकसारखं व्यवस्थित वाटत नाही, थोडंसं टाईट वाटतं. हे नॉर्मली त्यांना जेव्हा जास्त वेळ ब्लाऊज घातला तेव्हा त्यांना असं वाटलं की आता ह्याचं काय करा, हे असं नको आहे. मला त्यांनी कॉल केला, म्हणल्या ताई हे असं कॉलरचं मला नको आहे. तर साडी तर खूप छान आहे, मला साधा ब्लाऊज ह्याच्यामध्ये डीप नेकमध्ये करून मिळेल का. आता डीप नेक तर आपण करू शकत नाही, जास्त शोल्डर वगैरे घेतलेलं असतं. तर आता काय करायचं, मग त्यामध्ये मी बोट नेक ट्राय करायचं ठरवलं. त्यांना म्हटलं या घेऊन, कारण तो थोडासा लूज पडतो कॉलरपेक्षा. मग तो ब्लाऊज आणला मी, तो व्यवस्थित त्यांना करून दिला. 4-5 वर गळा, 5 वरती गळा ठेवून खाली थोडासा डीप नेकमध्ये त्यांना तुम्ही करून दिला, म्हणजे खाली एक पॅटर्न बनवला. तर त्यांना तो ब्लाऊज दिला. तो ब्लाऊज त्या घेऊन गेल्या आणि त्यांना पण असं वाटलं की बाबा आता काय आपल्याला हे देणार का नाही असं वाटलं होतं, पण मी ते करून दिलं आणि ते त्यांना खूप आवडलं की बाबा. आणि मी एक्स्ट्रा पे वगैरे आपल्याला घेता येत नाही अशा टायमिंगला. स्वतःहून कस्टमर बोललं तर ठीक आहे बाबा थोडेसे घेऊ शकतो, परंतु जेव्हा आपण सुरुवातीला शिवतो तेवढे तर घेताच येत नाहीत. खूप वेळ पण जातो, परंतु काय करायचं, आपल्याला ते करावंच लागणार आहे. आणि मी ते केलं आणि दिलं. तर बघा 2-3 दिवसातच त्या ताईंनी मला अजून 2-3 कस्टमर आणून दिले. बघा 4-5 जरी ब्लाऊज त्यांचे आले माझ्याकडे, स्वतःचे पण त्यांचे परत ब्लाऊज शिवायला घेऊन आले की त्यांना विश्वास वाटला की बाबा आपलं काही झालं तर ह्या 100% आपल्याला करून देणार, म्हणजे व्यवस्थितच करून देणार. तर हे खूप महत्त्वाचं आहे. असंच तुम्ही सुद्धा ट्राय करायचं आहे. आणि त्यामुळे बघा आता 2-3 कस्टमर जर त्यांनी मला दिले तर माझा त्यात आपण 250 रुपयांनी शिलाई घेतली साधे ब्लाऊजची, तर बघा ते आपल्याला किती परवडलं. आपला गेला असेल एखादा तास त्यामध्ये. पण जर मी तो नसता करून दिला तर त्या कस्टमरला असं वाटलं असतं की बाबा आपण ह्यांच्याकडे जायला नको, ह्या चांगलं शिवत नाहीत किंवा ह्या काय बिघडलं तरी आपल्याला रिपेअर करून देत नाही. तर असं तुम्हाला करायचं नाही. काही असू द्या ते आपण रिपेअर करून द्यायचंच आहे. थोडा वेळ गेला तरी चालेल. आता बघा आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष तरी द्यावंच लागतं. त्यामध्ये आपल्याला जास्त फायदा आणि तोटा हे बघायचं नाही. आपले कस्टमर कसे वाढतात, कस्टमर परत आले पाहिजे.
हे आपण बघायचं आहे। आता बघा, जे ऑफिसला वगैरे बायका जातात तर त्यांचं तर काही फिटिंगमध्ये त्यांना फक्त व्यवस्थित पाहिजे असतं आणि पेमेंटचं वगैरे तर काहीच टेन्शन नसतं त्यांचं। त्यामुळे अशा बायकांना पण आपण व्यवस्थित असं त्यांना फिटिंग थोडंसं जरी कुठं काय झालं तर त्यांना चालत नाही, ते त्यांना आपण करून द्यायचं आहे। घाला, आपण ट्राय करा, थोडंसं कुठं अर्धा पाव इंच लूज वगैरे असेल ब्लाऊजमध्ये होऊ शकतं तर ते आपण करून द्यायचं आहे, किंवा ड्रेसमध्ये होऊ शकतं। जे नवीन नवीन पॅटर्न आहेत ते सुद्धा आपल्याला जे कस्टमर सांगेल तशा पद्धतीने आपण त्यांना ते शिवून द्यायचे आहेत। तसं जर तुम्ही शिवून दिलं, त्यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही ट्राय करत गेलात आणि सर्व कस्टमरला काय आवडते हे खूप महत्त्वाचं आहे। त्यांना जे आवडते ते आपल्याला समजलं पाहिजे, ते आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे। जर आपल्याला तो पॅटर्न येत नसेल तर तो आपल्याला शिकवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही ट्राय केलं तर खूपच अजिबात जास्त वेळ लागणार नाही तुमचा बिझनेस वाढण्यासाठी। नवीन नवीन तुम्ही जर ट्राय केलं तर एकाच ह्याच्यावरती आपल्याला साधेच ब्लाऊज येतात तर तेवढ्यावरती आपलं भागत नाही। सर्व काही आपण शिकून घ्यायचं आहे आणि ते ट्राय करायचं आहे। तर हा मी माझ्या अनुभवातून आलेली माहिती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे कस्टमर वाढवण्याबाबत। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ स्किप न करता पाहत चला, म्हणजे तुम्हाला काय होईल, ह्या जी मी माहिती सांगते किंवा जे काही डिझाईन शिवते दाखवते तर ते बेसिक तुम्हाला बेसिकपासून पूर्णपर्यंत ते समजतं। जर तुम्ही अदलमधलं हे करत गेले तर काही समजत नाही। त्यामुळे आणि ज्या कोणी नवीन आपल्या ताई असतील त्यांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा आणि बघा, जे कटिंग स्टिचिंगचे ते सुद्धा पाहत चला जर तुम्हाला ते शिकायची इच्छा असेल तर। आणि आजच्यापुरतं एवढंच बघा, आपले जे कस्टमरच्या विषयी तुम्हाला जे काही आहे ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे। तो कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि याच्यापुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ किंवा कोणतं ब्लाऊजची डिझाईन कटिंग असं काही पाहायचं असेल तर यामध्ये काही शंका असतील तर ते सुद्धा कमेंट करून विचारा, मी त्याच्यावरती व्हिडिओ तुमच्याशी लवकरात लवकर शेअर करते। बऱ्याच ताई कमेंट करतात आणि मी लगेच 2-3 दिवसात मला वेळ असेल तर लगेच मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करत असते। तर नक्कीच खूप छान वाटतं की तुमच्या कमेंट आल्या की बाबा छान सांगितले ताईंनी वगैरे, तर नक्कीच सांगा। आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।